नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवतोय गाजरापासून छान अशी बर्फी बनवतोय। तर सुरुवातीला पाहू शकता एकदम छान अशी ती बर्फी तयार झाली। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। छान अशी आपण इथे गाजरापासून बर्फी बनवतोय। तर प्रत्येक वेळेस आपण गाजराचा हलवा बनवतोय, तर यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीने थोडीशी बर्फी बनवू। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात आधी मी गाजर घेतले। तो गाजर आपल्याला स्वच्छ धुवून आणि त्याच्यावरचे आपल्याला साल काढून घ्यायचे, छान असे स्वच्छ करून घ्यायचे आपल्याला इथे गाजर। त्यानंतर आपण गाजर कट करून घेऊ। तर आपल्याला इथे चॉपरच्या साहाय्याने गाजर बारीक करायचे आपल्याला। तिथे आधी आपण स्लाइसमध्ये असे बारीक कट करून घ्यायचे, या पद्धतीने ते बारीक कट करून घ्यावे। त्यानंतर आपण आता हे चॉपरने बारीक करून घ्यायचे आपल्याला परत। तर इथे चॉपर जर नसेल तुमच्याकडे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता। इथे किसून नाही घ्यायचे आपल्याला गाजर, छान असे चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे। मिक्सरमध्ये करत असाल तर तुम्ही चालू बंद ह्या पद्धतीने मिक्सर चालू शकता आणि करून घेऊ शकता। हे गाजराचं किस करून घ्यायचं आपल्याला। आपण इथे बर्फी बनवतोय ना, तर ह्या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे। हे बाय या पद्धतीने छान अशी बारीक करून घ्यायचे आपल्याला गाजर। छान बर्फीसारखं दिसतं। हे बाय ह्याच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे गाजर। इथे आपलं सर्व गाजर किसून झाले, ते छान असे पाहू शकता बारीक करून झाले। या पद्धतीने बारीक करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई तापायला ठेवायची। त्याच्यामध्ये 2 चम्मच मी गावरान तूप टाकते। कढई छान तापल्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चम्मच गावरान तूप ॲड करायचं आणि जे गाजर आपण बारीक करून घेतले त्याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। तिथे आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे सर्व। छान असं मिक्स करायचं आहे आणि या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची। हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये साखर टाकायची। तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतले, तर इथं अर्धा पावशर साखर घ्यायची आपल्याला। तुम्ही गाजर जेवढे घेताल त्याच्या निम्मी आपल्याला साखर घ्यायची। इथे तुम्ही 1 किलो घेतले तर अर्धा किलो साखर घ्या, त्याच्यापेक्षा थोडी कमी घेतली तरी चालेल। या पद्धतीने आता हे सर्व एकजीव करायचं आहे आणि छान अशी साखर याच्यामध्ये मेल्ट होऊन द्यायची, म्हणजे गाजर पण सॉफ्ट होतात आणि साखर पण याच्यामध्ये मेल्ट होऊन जाते छान असे। सर्व एकत्र करून याच्यावर झाकण ठेवायचं आता आणि गॅस कमी करायचा आपला। गॅस कमी करून आपल्याला हे गाजर आता शिजवून घ्यायचे याच्यामध्ये आणि साखर पण छान याच्यामध्ये मेल्ट होऊन द्यायची। जोपर्यंत साखर आणि गाजर मेल्ट होता एकत्र तोपर्यंत आपण इथे मी ड्रायफ्रूट घेतले। तर इथे मी काजू, बदाम आणि थोडेसे अक्रोड घेतले। तर याने टेस्ट छान येईल बर्फीला, त्याच्यामुळे इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला आता बारीक दळून घ्यायचे। छान अशी याची पेस्ट तयार करायची आपल्याला। ड्रायफ्रूटनी चव पण छान येते बर्फीला, त्याच्यामुळे इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट ॲड केलेत। तिथे ह्या पद्धतीने अशी आपल्याला पावडर बनवून घ्यायची ड्रायफ्रूटची छान अशी। आणि एका प्लेटमध्ये आता हे काढून घेऊ आपण। या पद्धतीने बनवायची आपल्याला। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला खोबऱ्याचा किस। तर इथे मी 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे। तुम्ही सुकं खोबरं असेल ते किसून घेतलं तरी चालेल। तर इथे मी बारीक खोबऱ्याचा किस घेतला 1 वाटी। आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ, छान असं मिक्स करायचं हे पण। त्यानंतर याच्यामध्ये टाकायची आपल्याला दूध पावडर। इथे मी 4 चम्मच दूध पावडर टाकते। दूध पावडरने काय होईल, बर्फीला चव पण छान येईल, टेस्ट पण छान लागते आणि छान अशी बर्फी सेट होते याच्यामध्ये। इथे 4 चम्मच दूध पावडर ॲड करते। नाही ॲड केली तरी पण चालेल, पण दूध पावडरने छान चव येते बर्फीला। इथे मी 4 चम्मच दूध पावडर ॲड केली। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला वेलची, अर्धा चम्मच इथे मी वेलची पूड टाकते। हे मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण टाकून घेऊ वेलची पूड। इथे अर्धा चम्मच वेलची पूड टाकायची। आता हे सर्व घेऊ एकत्र मिक्स करून। हे छान असं मिक्स करून घ्यायचं, याने चव पण छान येते बर्फीला आणि बर्फी पण एकदम छान तयार होते। त्याच्यामुळे हे सर्व ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याचा किस, दूध पावडर छान असे मिक्स करून घ्यायचे आणि ॲड करायचं। एकदम छान अशी बर्फी तयार होते। तोपर्यंत आपली इथे गाजर आणि साखर छान अशी मेल्ट झाली आणि गाजर पण छान अशी इथं सॉफ्ट झाली, पाहू शकता इथं एकदम छान अशी तयार झाली।
ह्या पद्धतीने बनवून घ्यायचं, म्हणजे गाजर पण छान अशा सॉफ्ट होतात आणि साखर छान मेल्ट झाली याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला दूध. इथे मी दूध घेतलं आहे 1 वाटी, म्हणजे इथे मी पावशेर दूध घेतलं. थोडंसं दूध जास्त झालं तरी पण चालेल. आणि छान त्या दुधाला आपल्याला उकळी येऊन द्यायची. थोडीशी एक उकळी आल्याच्या नंतर इथे गॅस फुल करायचा आहे आणि एक उकळी येऊन द्यायची आहे. छान अशी उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूटचं बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. एक बार छान असं उकळलं आहे या स्टेजला आपण टाकू ड्रायफ्रूट आपण जे बनवलं होतं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकायचं आहे. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. कमी गॅस करायचं आहे आपल्याला, कमी गॅसवरती छान मिक्स करायचं. आता सर्व एकत्र या पद्धतीने बॅटर आपलं तयार झालं इथे घट्टसर. आता कमी गॅसवरती आपल्याला हे परत 6 ते 7 सेकंद मिक्स करायचे छान असं. तर याच्यावरतून आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे परत. इथे मी परत 2 चम्मच तूप टाकते, म्हणजे बर्फी छान सॉफ्ट होते आणि कढईला पण खाली चिकटणार नाही. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे परत एकदा आणि गॅस कमी ठेवायचा आपल्याला. फुल गॅसवरती नाही करायचं, नाही तर मग खाली लागून जाईल. त्यामुळे कमी गॅसवर सारखं हलवत राहायचं याला. या पद्धतीने असं बॅटर तयार झालं पाहिजे, एकदम असं घट्टसर, तरच बर्फी छान सेट होते. या पद्धतीने बॅटर बनलं पाहिजे. तर बर्फीसाठी आपलं परफेक्ट असं बॅटर तयार होते. तिथे कमी गॅसवर एकसारखं मिक्स करत राहायचं. एकदम असं घट्टसर आपल्याला बॅटर पाहिजे, कढईला चिकटला नाही पाहिजे. ह्या पद्धतीने ते बॅटर बनवून घ्यायचं. हे पहा असं एकदम असं एकजीव झालं पाहिजे हे बॅटर तयार, तरच बर्फी आपली छान सेट होते. त्याच्यामुळे कमी गॅसवरती छान असं मिक्स करत राहायचं. एकदम असं घट्टसर बॅटर झालं पहा. या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं पाहिजे, म्हणजे बर्फी छान सेट होते. अजून आपण 2-3 सेकंद छान असं मिक्स करून घेऊ या पद्धतीने. तिथं बॅटर आपलं छान तयार झालं आहे. तर आपण बर्फी सेट करायला घेऊ. तर बर्फी सेट करण्यासाठी मी ते घेतली एक प्लेट, एक ताट घ्यायचं. असं ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं, म्हणजे बर्फी खाली चिकटणार नाही. आता जे बॅटर बनवलं आपण ते सर्व याच्यामध्ये एका ताटामध्ये टाकून घेऊ. तुम्हाला बर्फी याच्यामध्ये सेट करायचं तुम्ही ते भांडं घेऊ शकता. तर इथे मी ताट घेतलं एक, त्याच्यामध्ये आपण आता सेट करायला घेऊ बर्फी. एकसारखे आपल्याला तयार करून घ्यायचे या पद्धतीने पाहू शकता. आणि एक आता अर्धा ते पाऊण तासामध्ये बर्फी सेट होते, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर पटकन तयार होईल. मी रूम टेम्परेचरवरच हे करते, सेट करते बर्फी. एक अर्धा किंवा पाऊण तासामध्ये छान अशी बर्फी सेट होते. तर याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट पण ॲड करू शकता. मी सिम्पलमध्येच बनवते. आता बर्फी आपण सेट होऊन देऊ. तर इथं आपली बर्फी छान सेट झाली पाहू शकता. तर आपण आता तिला कट करून घेऊ. तुम्ही हव्या त्या सेटमध्ये इथं कट करू शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये छान अशी कट करते. या पद्धतीने चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायची. एकदम छान अशी बर्फी होते. इथे मी बर्फीचा सेट देते. ते आपली छान अशी बर्फी तयार झाली, एकदम सॉफ्ट अशी बर्फी झाली होऊ शकते. एकदम अशी छान अशी बर्फी झाली, एकदम छान. ते एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने, खूप छान होते. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.